लागते। अर्जुन तिला समजवत असतो की तू फार विचार करत आहे, पण ती म्हणते तो मृतदेह त्या आश्रमात कोणी ठेवला असेल, कसा आला असेल, ह्या गोष्टीमुळे तिला फार भीती वाटत असते। आपल्या मधुभाऊवरती पुन्हा एकदा काही संकट येईल का काय, ह्या गोष्टीचीही तिला हुरहुर वाटत आहे। इतके कष्ट करून मधुभाऊ आपल्या घरी परत येऊ तरी शकले, पण ह्या नवीन केसमुळे आता जर आणखी काही गुंतागुंत झाली आणि मधुभाऊ तिथेच अडकले पुन्हा, तर ह्या काळजीपोटी तिला बेचैन होत असतं। अर्जुन तिला समजवत असतो, तू ना फार विचार करते, थोडासा विचार कमी कर, टेन्शन घेऊ नको, मला ना एक नवीन पर्याय सापडला आहे, आता त्यातनं आपण काहीतरी मार्ग शोधू, असं म्हणत तिला तो दिलासा देतो। मग ती त्याचं म्हणणं ऐकते आणि थोडी शांत होते। इकडे मात्र प्रिया तिची नवीन चाल चालायला जाते तिच्या सासू सासऱ्यांकडे। कल्पनाला ती सांगू लागते की मी खरंच काही केलं नाही, मी बोलता बोलता काय बोलले मला समजलंच नाही, पण मी इनोसंट आहे हे ती रडून गावून काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करते। कल्पना इमोशनल होऊ लागते, खरंच तिने काही केलं नसावं, तन्वी असं काही करणारच नाही, या गोष्टीची तिला अशी मनातनं हाक येत असते। पण प्रताप मात्र प्रॅक्टिकली बोलतात, हे बघ जे काही झालं केसमध्ये आपण सगळ्यांनी तिथे पाहिलं, तू कशी तोंडावर पडली, तू खोटं बोलली हे तिथे सिद्ध झालं, हो की नाही, पण तू म्हणते आता तसं काही नाही, तू केलेलं नाही, पण मधुभाऊंचीही काहीतरी बाजू असेल, जशी तू सांगते ना तुझी बाजू कोर्टामध्ये, तसं मधुभाऊंची पण मधुभाऊ बाजू सांगतात ना, आणि दोघांच्याही बाजूमध्ये काहीतरी अर्थता असेल आणि पुढे जाऊन जे काही निष्कर्ष निघायचे ते निघतीलच। ती तिची बाजू मांडत असते, कल्पनाला इमोशनल करू लागते, सांगू लागते की मी खरंच काही केलं नाही, मी कशी आहे, असं सगळं बोलत असतात। पण प्रताप मात्र खणखणीत शब्दात सांगतात, जे काय होईल ते आपल्याला तिकडे कळेल, त्यामुळे आत्ता तू आम्हाला बाजू सांगून काहीच उपयोग नाही, कोर्टात होईल ते होईल, आपण नंतर बघूया, असं बोलून तिला दुखवलं जातं। मग ती कल्पनासमोर मी किती दुखवले, मी चांगलं बोलण्याचा चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही मला समजून घेत नाही, असं टॉन्ट मारून ती रडत रडत निघून जाते। कल्पनाला बेचैन होतं। कल्पना प्रतापसोबत प्रियावरनं वाद घालू लागते की प्रिया असं वागणार नाही, प्रिया खूप चांगली आहे, पण प्रताप तिलाही समजवतात, हे बघ तुला वाटतं ना तुझी सून चांगली आहे, हे बघ आपल्या घरात 2 सुना आहे, तू धाकटीला जीव लावण्याच्या नादामध्ये मोठीला दुखवू नको, दोघींच्याही बाजू आपल्याला ऐकायला हव्या, हो की नाही, आणि तुझं हे इमोशनल वागणं मला काही पटत नाही, मी पण सायलीवरती अन्याय होऊ देणार नाही प्रियासाठी, तू घे प्रियाची बाजू जितकी घ्यायची तितकी, पण मी सायलीवरती अन्याय होऊ देणार नाही, असं म्हणत खंबीरपणे प्रताप आत्ता सायलीच्या बाजूनी उभा दिसतो आपल्याला। कल्पना मात्र आता काही बोलत नाही, कारण तोंडावर पडलेलीच आहे प्रिया, त्यामुळे तिची बाजू घेण्यात काही अर्थ नाही। रात्र झाल्यानंतर जेव्हा अर्जुन सायलीसाठी कॉफी चहा सगळं घेऊन येतो, दोघंजणं मिळून चहा कॉफी पित असतात आणि तिथे बोलता बोलता दोघंजणं केसबद्दल बोलू लागतात। तो सांगू लागतो की एक आर्टिस्ट आहे जो सांगाड्याचा जो फोटो असतो तो त्याचा चेहरा बनवून देतो, तर उद्या आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे, त्याच्याने आपल्याला काहीतरी मदत होईल, तो सांगाडा नक्की कोणाचा आहे ह्या गोष्टीचाही उलगडा होईल, त्यामुळे त्यांना जरा दिलासा येतो। सायलीला जरा हायसं वाटतं, काहीतरी याच्यातनं नक्की मार्ग निघेल म्हणून तिलाही आनंद होतो। आता भामटी प्रिया ह्या दोघांचं बोलणं दाराला कान लावून ऐकत असते। तिच्या लक्षात येतं की यांनी नवीन मार्ग शोधलाय, आता काय करावं म्हणून ती घाबरून जाते, कारण ह्या सगळ्या गोष्टी तीही अडकणार तेवढीच, म्हणून ती घाईघाईने महिपतला फोन लावते। महिपत रागाने फोन उचलतो, तिला म्हणतो चिचुंद्रे तुला टाईम कळत नाही, कोणत्या वेळेला कोणाला फोन करावा, आणि तुला 2-2 बाप मी एवढी मिळवून दिले तरी तुला माझीच कशी गरज पडते ग, असं बोलतो। मग ती म्हणते अहो खूप महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं जर नसतं तर मी एवढ्या रात्री फोनही केला नसता। महत्त्वाचं काय, तर ती सांगू लागते की सायली आणि अर्जुनने एक सांगाड्याचा फोटो तयार करून देणारा ॲपमध्ये माणूस मिळवला आहे, त्याच्या मदतीने तो चेहरा ते मिळवणार आहे, म्हणजे आपण पुन्हा अडकू। पण महिपतला ह्या गोष्टीचं काही नाही, तो म्हणतो मला काहीच वाटत नाही, तूही टेन्शन घेऊ नको आणि मला तर अजिबात देऊ नको, ठेव फोन, असं म्हणत ती गोष्ट तो टाळतो आणि फोन कट करून टाकतो। इकडे मात्र प्रियाला फार टेन्शन आलेलं असते, इतकी महत्त्वाची गोष्ट मी यांना सांगते आणि त्याचं गांभीर्य त्यांना अजिबात नाही, स्वतः तर अडकतील मलाही घेऊन अडकणार, हे गोष्टी तिलाही वाटू लागते। पुढे आपल्याला हे बघायला मिळेल की एवढं सगळं होऊ नये प्रियाला फार भीती वाटत असते, घाम फुटलेला असतो, आणि जेव्हा सायली अर्जुन दोघंजण ऑफिसला जातात, विमलताईंना सांगून जातात की
मधुभाऊंची काळजी घे, त्यांना जेव खाऊ घाल, आम्ही थोड्या वेळात येतो असं म्हणून जातात. प्रियाने ते ऐकल्या मधुभाऊंला धमकवण्यासाठी ती त्याच्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर मधुभाऊंला म्हणते, इतर लोकांना इतका त्रास देऊन स्वतः मात्र आरामशीर बसलाय, हिळताय, वा तुमची तर मज्जाच आहे असं म्हणत त्याला ती टॉन्ट मारतात. मधुभाऊ आधीच घाबरलेले, आपल्यामुळे काय काय घडतंय, सायलीला किती त्रास होईल या गोष्टीने आधीच भेदरलेले. त्यांनाही भीती वाटत असते आणि त्यात प्रिया आणखी आगीत तेल घालण्याचं काम करत असते. त्यांना ती असं प्रोत्साहित करत असते की तुमच्यामुळे किती त्रास आहे, तुम्ही इथून निघून जा, पळून जा, काही करा तुमच्या जीवाचं, तुम्ही बरं वाईट का करेना. आता मधुभाऊंनी ह्या गोष्टीचं फार टेन्शन घेतलेलं असतं. प्रियाने बरोबर त्यांच्या डोक्यात खूळ घुसवलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांना त्रास देत आहे, तुमच्यामुळे किती प्रकरण वाढतंय, कुणाला किती दुःख मिळतंय, तुम्ही जर ह्या जगात नसले किंवा ह्या सगळ्या गोष्टीत नसले तर ह्या सगळ्या गोष्टीतून सगळ्यांची सुटका होईल. खरं तर ती तिचा जीव वाचवण्यासाठी, मधुभाऊ मेले तर केसच संपली, तर ती त्यांना बरोबर त्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते, बोलून 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 आणि बाहेर निघून जाते. इकडे मात्र त्यांनी फार टेन्शन घेतलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेवट काय होणार ही आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेलच. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की सायली अर्जुन त्या ॲपमध्ये फोटो टाकण्यासाठी त्या व्यक्तीकडे जातात. तो व्यक्ती त्या सांगाड्याचा फोटो कम्प्युटरच्या ॲपमध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर त्या चेहऱ्याची मिळती जुळती एक फोटो असा तयार व्हायला सुरुवात होते. सायली तो निरखून पाहत असते. जवळजवळ तो चेहरा पूर्ण होत आला, सगळ्यांच्या जीवात जीव आला. आता हा चेहरा आपल्याला मिळणार. जेव्हा तो चेहरा सायली पाहते तर तिला आठवतं हे तर आपले काका. हा फोटो इथं म्हणजे त्यांना जाऊन किती दिवस झाले. ज्या वेळेला केस चालू होती मधुभाऊंची त्यावेळेला मदत मागण्यासाठी सायली त्यांच्याकडे गेली होती, पण त्यांनी काही मदत केली नव्हती कारण ते ऑलरेडी खूप घाबरलेले होते, त्यांना धमकवलेलं होतं. ते काही सायलीला खरं सांगत नाही आणि घाबरून तिथून निघून जातात. त्या क्षणापासून त्यांच्या मागे नागराज लागलेला. महिपतने नागराजने मिळून त्यांचा कधी कार्यक्रम केला आहे कुणालाही माहीत नाही. इतक्या दिवसांनी तो सांगाडा तिथे मिळाला आहे आणि ते काका आपले लहानपणीचे आपल्याला जीव लावणारे काका होते. ह्या गोष्टीमुळे सायलीला फार वाईट वाटतं, ती फार रडते. तिला त्या काकांबद्दल खूप काही वाटू लागतं. आता काकांमुळे आणखी नवीन एक ट्विस्ट ह्या सिरियलमध्ये येणार, तो सगळ्यांना पाहायला नक्की आवडणार. तो ट्विस्ट पाहण्यासाठी आपण प्रोमोमध्ये असंही पाहतो की ती एका मित्राकडे जाते काकांच्या. काका म्हणतात ते माझ्या रोज टचमध्ये आहे, मला रोज मेसेज करताय. मग ती म्हणते दाखवा बरं. त्यांचा मोबाईल फोन ऑन आहे, त्या फोनवरनं त्या मित्रांना मेसेज जात आहे. आता ते मेसेज कोण करतं आहे हे आता अर्जुन आणि सायलीला शोधण्यासाठी खूप मोठं टास्क आहे आणि ते शोधल्यानंतर पुढे जे काय होईल त्यामुळे सिरियलमध्ये येणारा ट्विस्ट तोही पाहण्यासारखा आहे. आणि घरी आल्यानंतर सायली ही बातमी देण्यासाठी मधुभाऊंकडे जाते, पण रूममध्ये मधुभाऊ कुठेच नाही. आणखी एक नवीन संकट सायलीसमोर उभं राहिलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीतनं मधुभाऊंनी काय धडा शिकला किंवा काय मनात लावून घेतलं ज्यामुळे मधुभाऊ घर सोडून गेले किंवा नाही, किंवा त्यांना शोधणं त्यांच्या जीवाचं बरं वाईट होईल, हे सगळं पाहायला आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल. तेच पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. ठरलं तर मग सिरियल पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.